जर आपल्याला लांब हां. जावं लागेल, हो. थोडंसं लांब जावं लागेल. हं. माझ्याकडे काही पेन आहे तुमच्याकडे? नाही पेन नाही. जाऊ दे मला चला. हाताने दाखवूया. हो हे इथे आहे ना, इथे आणि इथे अशी हो. कमर दिसते बरोबर. आणि खाली, आणि हा त्याचा चेहरा वरती मुकुट दिसतो मला. अच्छा अच्छा. हां, हां हां. तुम्ही ह्या पेंटिंगला काय बोलता? मी हॅपी व्हायब्रेशन म्हणतो. हॅपी व्हायब्रेशन ना? हां. हे आणि सगळे हॅपी व्हायब्रेशनवालेच आहे. हो आनंद देण्यासाठी आनंद देण्यासाठी. हॅपी व्हायब्रेशन्स. या पेंटिंगवर या समोर आणि बोला काहीतरी. आपल्याबद्दल पण सांगा, आपण कोण आहेत काय. उभं राहा आणि इकडे पहा. मी दत्ता पाटणकर, वरळी, मुंबई. मी आज घनश्याम गुप्ता. गुप्ता यांची पेंटिंग बघायला खास आलो आणि मला ती इतकी पेंटिंग आवडली, त्यांची चित्र सगळी मला इतकी आवडली की मन भरून गेलेलं. मला असं वाटलं की इथे मी माझ्या बालपणामध्ये गेलो. बचपन बोलताय आपण, बालपण आवडलं मला. ही फुलपाखरं बटरफ्लाय आहेत, असं वाटलं की मी आता त्यांना, मी लहानपणी जे पकडायचो, त्यांच्यावर खेळायचो, बघायचो, ते मला सातत्याने इथे जाणवलं. आणि ह्या पेंटिंगमध्ये मला एक विशेष असं वाटतं की ही जिवंत आहेत. ही अशी असं वाटतं की ही फुलपाखरं आहेत ना, आपण जाऊन पकडावी, आपण जाऊन त्यांना हळूवार हात लावावा. बघा ना, त्यांच्या सावल्या पण त्यांनी साहेबांनी कशा, म्हणजे ज्या घनश्याम साहेबांनी सावल्या पण त्यांच्या दाखवलेल्या आहेत, त्या इतक्या अप्रतिम आहेत ना की आपल्याला असं वाटतं काय माहिती, आपण खरोखरच तिथे उभं आहे. आता ही हॅपी पेंटिंग आहे. हॅपी पेंटिंग म्हणजे ह्याने आनंदच वाटतो. हे सगळी चित्र बघितल्यानंतर मला आनंदाचा, म्हणजे आनंद भरून येते. खरंच ग्रेट. आणखी एक पेंटिंग विशेष म्हणजे तिथे आहे, मला त्या पेंटिंगमध्ये साक्षात परमेश्वर दिसतो. चला आपण त्या पेंटिंगच्या चला चला. हे बघा, ही एक पेंटिंग आहे. ह्या पेंटिंगमध्ये ना असा थोडासा, म्हणजे एक काय बोलतो आपण त्याला, फुलदाणी कशी असते तशा आकाराचा तो हे आहे. आणि आतमध्ये ईश्वर म्हणजे साक्षात मला शंकर दिसतात. साक्षात ईश्वर दिसतात. ही शंकरांची पिंड दिसते मला आतमध्ये. हो हो. हां, तेच बनवलेलं आहे, पिंडच आहे. हां, पिंड बनवले. खूप 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 छान. शिवलिंग आहे, खूप शिवलिंग. शिवलिंग दिसते मला. बरोबर. अभी ये देखिए, ये है गॉड. और गॉड बोले तो सबसे श्रेष्ठ, सबसे भगवान बोले तो सबसे ऊपर है सब. हाँ. उसके हिसाब से अपन चलते हैं. ये गॉड बोले तो गॉड है, GOD. और इसमें अगर देखेगा, ध्यान से देखेगा ना, तो आपको ईश्वर नजर आ जाएगा. हाँ. बहुत सुंदर, बहुत सुंदर. इसमें वाइब्रेशन्स वाइब्रेशन, गॉड का वाइब्रेशन्स गॉड का वाइब्रेशन है. Create हॅपी किया. वायब्रेशन पेंटिंग याचं नाव आहे आणि खूपच छान आहे. इथे आपण बघितल्यानंतर ना, इथे फुलपाखरांचा ना असा थवा दिसतो आपल्याला, म्हणजे गुच्छ दिसतो. आपल्याला असं वाटतं की ह्याला पकडायचं की त्याला पकडायचं, ह्याला बघायचं की त्याला बघायचं. बरोबर. पण खरंच सांगतो, मी तुम्हाला सांगतो ना, असं वाटलं ना, मी पुन्हा एकदा परत सांगतो की पुन्हा मी माझ्या वयाच्या 5-6 वर्षाच्या बालपणामध्ये, 6-7 वर्षा बालपणामध्ये गेलो. आम्ही फुलपाखरांच्या मागे धावत असायचो आणि एखादं फुलपाखरू आमच्या हाताला लागलं तर त्याचा कलर लागायचा. हो हो. आम्ही पटकन त्याला सोडायचो, असं हातावरती घ्यायचं, ते असं फिरायचं आमच्या हातावरती. वा वा, खूप छान, खूप छान. तो मोठा फुलपाखरू. हे एक फुलपाखरू, म्हणजे साक्षात फुलपाखरू मोठं दाखवलेलं कसं असतं. हो. हां, तर ते फुलपाखरूला खूप छान आहे. आपल्याला असं वाटतं की त्याच्यात किती हे आहे. आणि कला बघा ना, कला किती आहे, बारकाईने त्यांनी सगळं तयार केलेलं आहे. त्याच्यात बारकाई त्यांची जास्त आहे. म्हणून मी घनश्याम गुप्ता यांना पुन्हा एकदा माझ्यातर्फे एकदम कडक सॅल्यूट करतो मी. धन्यवाद. थँक्यू.